बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी बालभारती मराठी माध्यम भाग 3 प्रकरण 14वे मिठाचा शोध या पाठाची ओळख करून घेणार आहोत. फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. इतक्या पूर्वीची की त्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे आणि कंदमुळं खाऊन पोट भरत असे. शिकार करून प्राण्यांचं मांस खात असे. त्याला अन्न शिजवून किंवा भाजून खाणं हे माहीत नव्हतं. इतकंच काय, पण तो कंदमुळं खात असे, तीही तशीच आळणी म्हणजे मिठाशिवायच. आज आपण एखादा पदार्थ मिठाशिवाय खाऊ शकणार नाही, पण त्या काळी मीठ म्हणजे काय हेही त्याला ठाऊक नव्हतं. एके दिवशी असंच जंगलामध्ये भटकताना एका आदिमानवानं एका हरणांना ठराविक जागी एका झाडाच्या बुंध्यापाशी असणाऱ्या दगडांना चाटताना बघितलं. बरेच दिवस त्यानं या गोष्टीचं निरीक्षण केलं. त्याला खूप आश्चर्य वाटलं. मग त्याच्या मनात कुतूहल जागृत झालं. असं काय असेल बरं हे हरिण रोज का बरं या जागी हे दगड चाटतात? आपणही बघूयात का चाटून? त्याच्या मनात शंका आली आणि लगेच शंकेचं समाधान करण्यासाठी त्यानं तेच दगड चाटून पाहिलं. तर काय एक वेगळीच पण मजेदार चव त्याच्या जिभेवर रेंगाळायला लागली. त्याला ती खूप आवडली. तो रोज त्या जागी येऊन तो दगड चाटू लागला. तो दगड म्हणजे काय होतं हे माहीत आहे का तुम्हाला? तो होता खनिज मिठाचा दगड, म्हणजे मीठ, म्हणजे ज्याला आपण सदैव मीठ म्हणतो. त्यानंतर त्याला एक युक्ती सुचली. या दगडाचे त्याने तुकडे केले. ते तुकडे आपल्या गुहेत नेऊन ठेवले आणि कंदमुळं खाताना रोज थोडा दगड चाटू लागला. त्याला आता जेवणात खूप मजा येऊ लागली. हाच दगड फळं खातानाही तो चाटू लागला. तो असे खूप दिवस गेले आणि एके दिवशी ते तुकडे संपले. मग त्यानं आधीच्या जागेवर आणखी दगड आणले, पण त्या दगडांना पूर्वीची चव नव्हती. मग त्या आदिमानवाला पुन्हा बेचव आणि जेवण खाणं भाग पडू लागलं. आता त्याला शांतपणे बसून राहावे ना. त्या दगडाचा शोध घेण्याचा त्यानं खूप प्रयत्न केला, पण तो दगड काही त्याला मिळाला नाही. आता काय बरं करावं असा विचार करताना चालत तो त्या जंगलाच्या टोकापाशी, म्हणजे जिथं जंगल संपतं अशा जागेवर येऊन ठेपला. त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती. ती खूप लांबवर पसरलेली होती आणि त्या मातीनंतर पाणीच पाणी खूप लांबवर पसरलं होतं की तिथे जाणं शक्यच नव्हतं. त्याला पुन्हा कुतूहल वाटलं. ते लांबवर पसरलेलं पाणी म्हणजे अथांग समुद्र आणि त्या वेगळ्या प्रकारची माती म्हणजे वाळूने भरलेला समुद्राचा किनारा, जो या आदिमानवानं प्रथमच पाहिला होता. तो चालत त्या समुद्राच्या पाण्यात गेला आणि काय आश्चर्य, ते पाणी त्याच्या हातापायांना झोंबू लागलं. का माहीत, आदिमानवाच्या हातांना आणि पायांना बरंच खरचटलं होतं. जंगलातले काटेकुटे दगड यामुळे पायांना बऱ्याच जखमाही झाल्या होत्या. त्यामुळे समुद्राच्या पाण्यामुळे झोंबणं सुरू झालं. त्याला आश्चर्य वाटलं, कारण नदीचं पाणी तर त्याला माहीत होतं, पण ते असं कधी अंगाला झोंबलं नव्हतं. मग पुन्हा त्यानं त्यावर विचार करायला सुरुवात केली. त्यानं थोडं पाणी पिऊनही पाहिलं आणि काय आश्चर्य, ती चव त्याला ओळखीची वाटली. त्याला खूप आनंद झाला. खनिज मिठाचा तो दगड त्यानं चाटला होता तशीच चव या पाण्यालाही होती. मग त्यानं विचार केला, जेवण म्हणजे कंदमुळं, ती खाताना मधून हे पाणी प्यायलं तर ते काही त्याला जमेना. ती चव त्याला हवी होती. ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणंही त्याला शक्य नव्हतं. काय करावं बरं? मग पुन्हा त्यानं विचार करायला सुरुवात केली. त्याला एक युक्ती सुचली. त्यानं समुद्रकिनाऱ्यावर जरा लांब एक खड्डा खणला. त्यात समुद्राचं पाणी साठवलं. मग उन्हामुळे त्या पाण्याची वाफ झाली आणि त्या पाण्यातले क्षार म्हणजे सध्याचं आपण खातो ते मीठ या खड्ड्याच्या तळाशीच राहिलं. मग त्या आदिमानवाला ते सहज आपल्या गुहेत नेता आलं. यानंतर आदिमानवाच्या जेवणाला मस्तच चव आली. अंजली अत्रे.